सुरुवात करत आहोत। आपण हॅलो, मागील 2 दिवसांमध्ये आपण सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभारी असणार आहोत। विजेत्या संघाचं म्हणजेच भांडूप स्ट्रायकरचं सर्वप्रथम तर मनपूर्वक अभिनंदन। त्याचबरोबर उपविजेता संघ ठरला तो 40 वर्षावरील टीम मधला वन सोल्युशन नवी मुंबई, त्याही टीमचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतोय। आणि आता मात्र सर्वप्रथम या ठिकाणी मेगा फायनलचा जो सामनावीराचा पुरस्कार आहे तो आपण प्रदान करतोय। सर्वप्रथम मेगा फायनल मध्ये सामनावीराचा मानकरी ठरलेला खेळाडू भांडूप स्ट्रायकर संघाचा अजित ठरतोय मेगा फायनलचा सामनावीर। मी गणेशजी मयेकर साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते अजितला सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे। प्रत्येक सामन्यामध्ये आपण आतापर्यंत मला वाटतं जवळपास 15 सामने रंगले आणि त्यामध्ये अजय स्पोर्ट्स अजयजी आंग्रे यांच्या सौजन्याने अजय स्पोर्ट्सचं हे ब्रँडेड टी शर्ट आपण त्या सर्व खेळाडूंना दिलेलं आहे। अभिनंदन अजित, आणि तुला तुझ्या भावी क्रिकेटमय वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। यानंतर आपण आता मात्र व्यासपीठावरती आमचे सर्व पुरस्कर्ते आमचे जे बक्षीसदाते आहेत ते उपस्थित आहेत, त्या सर्वांचा एक विशेष सन्मान आज या ठिकाणी आम्ही पार पाडणार आहोत आणि त्यानंतर मात्र पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात होईल। आणि सर्वप्रथम आज आपल्या स्पर्धेला सदिच्छा भेटही त्यांची आहे आणि त्याचबरोबर या स्पर्धेला त्यांचं विशेष सहकार्य राहिलं आणि ते स्वतः एक आयोजक म्हणून त्यांच्या येत्या 26-27 ला सँडस रोड डोंगरीच्या छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण म्हणजेच डर्बी ग्राउंड या मैदानावरती पुरंदर चषकाचं 1 लाख रुपयांच्या स्पर्धेचं आयोजन आहे। अशा सन्माननीय जुगनूबाई सिंग यांचा एक विशेष सन्मान आम्ही आज आमच्या आयोजन समितीच्या वतीने प्रभादेवी प्रॅक्टिस बॉयच्या वतीने मी गणेशजी मयेकर साहेबांना विनंती करेन की आपण जुगनूबाईंचा एक विशेष सत्कार करायचा। एकदा जोरदार टाळ्या जुगनूबाईंसाठी होऊन जाऊ द्या। जुगनूबाई, आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि आपण इथे उपस्थित राहिलात, या स्पर्धेची शोभा वाढवलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। असं सहकार्य आमच्या आयोजन समितीला वर्षोनवर्ष लाभो हीच आम्ही सिद्धिविनायक गणरायाचरणी प्रार्थना करतोय। त्यानंतर या स्पर्धेला ज्यांचं विशेष सहकार्य राहिलं असे सन्माननीय मी मयेकर साहेबांना विनंती करेन की या स्पर्धेची आठवण म्हणून जुगनूबाईंना आपण एक छोटंसं सन्मान चिन्ह सुद्धा द्यायचंय। मायेची एक उबदार शाल, त्याचबरोबर प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक छोटंसं सन्मान चिन्ह आपण गणेशजी मयेकर साहेबांच्या शुभ हस्ते देतोय ते जुगनूजी सिंग यांना। धन्यवाद जुगनूबाई। त्यानंतर सन्मान होईल खऱ्या अर्थाने स्पर्धेच्या अगदी पहिल्या मॅच पासून ते कालच्या दिवसातल्या शेवटच्या मॅच पर्यंत आणि आजच्याही दिवसातल्या शेवटच्या मॅच पर्यंत ज्या व्यक्तीचं विशेष सहकार्य राहिलं आणि ही स्पर्धा ज्या वेळेला सुरू होत होती त्यावेळेला उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुद्धा ते या ठिकाणी उपस्थित होते असे आम्हा सर्वांचे लाडके सन्माननीय प्रथमेशजी पाटील साहेब यांचा एक विशेष सन्मान आज व्यासपीठावरती आम्ही करणार आहोत। मी सन्माननीय दीपकजी पासी यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते प्रथमेशजी पाटील यांचा एक विशेष सन्मान व्यासपीठावरती आपल्या संपूर्ण प्रभादेवी प्रॅक्टिस बॉयच्या वतीने करायचा आहे। प्रथमेशजी, आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून पुढील स्पर्धेलाही आपल्या खूप शुभेच्छा असतीलच, परंतु या स्पर्धेला जे सहकार्य केलात आणि मागील 2 दिवस या स्पर्धेसाठी जे आपण वेळ दिला त्याबद्दल आपलं खूप खूप आभार। त्याचबरोबर या स्पर्धेचे आयोजक म्हणून तर ते स्वतः या ठिकाणी होतेच, परंतु त्यांची टीमही या स्पर्धेमध्ये त्यांनी उतरवली आणि मुंबईच्या आज क्रिकेटच्या पटलावरती जे नाव मोठ्या आदरानं घेतलं जातं ते नाव म्हणजे सन्माननीय रवींद्र जागडे पाटील आणि जागडे पाटील वॉरियरचे सर्वेसर्वा सन्माननीय रवींद्र जागडे पाटील साहेबांचा एक विशेष सन्मान आज आमच्या प्रभादेवी प्रॅक्टिस बॉयच्या वतीने आम्ही व्यासपीठावरती करत आहोत। मी विनंती करतोय प्रथमेशजी पाटील साहेबांना आपण जागडे पाटील साहेबांचा एक विशेष सत्कार आपल्या प्रभादेवी प्रॅक्टिस बॉयच्या वतीने आज व्यासपीठावरती आपण करायचा आहे। आज गणरायाचा प्रसाद म्हणून एक लाडू आणि त्याचबरोबर ही मायेची शाल आणि स्पर्धेची आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह आपण त्यांना देणार आहोत, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा व आमच्या आयोजन समितीचा मान राखावा। खूप खूप धन्यवाद। त्यानंतर आमच्या गेल्या स्पर्धेच्यासाठी 2 दिवस आम्हाला जी YouTube लाईव्ह टीम लाभली होती, खऱ्या अर्थाने इंडियाज फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट म्हणून ज्या ऑफिशियल YouTube चॅनलची ओळख आहे असे संतोष संपत नाणेकर आणि गिरीजी कोचरेकर त्यांच्या नेतृत्वाखाली आज गेले 2 दिवस या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करत होते। अशा tenniscricket.in या चॅनलचा आम्ही एक विशेष सन्मान व्यासपीठावरती करणार आहोत। मी जुगनूबाईंना विनंती करेन की आपण tenniscricket.in चा एक विशेष सत्कार करायचा आहे। tenniscricket.in चे संपूर्ण
मेंबर या ठिकाणी आज गेले 2 दिवस आपल्या कॅमेऱ्यासोबत या ठिकाणी या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण करत होते, त्यांचा हा विशेष सन्मान आज व्यासपीठावरती होतोय. गिरीशजी कोचरेकर आणि त्याचबरोबर संतोषजी नाणेकर tenniscricket.in चे सर्वा त्यांचा हा सन्मान आहे, त्यांच्या टीमचा हा सन्मान आहे. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आमचे डेकोरेटर कमलेशभाई ते जर इकडे असतील तर त्यांना सुद्धा मी स्टेजवर येण्याची विनंती करतोय. कमलेशभाई, मला वाटतं कमलेशभाई आहेत मैदानावरती. कमलेशभाई आपण जरा स्टेजवर या. आमचे डेकोरेटर कमलेशभाई यांचा एक विशेष सत्कार आम्ही करणार आहोत. कमलेशभाईंना विनंती असेल आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती यायचंय. हॅलो कमलेशभाई, जरा लवकर या. कमलेशभाई या, जरा लवकर, घाई करा. आपल्यासाठी आपण थांबलेलो आहोत. ही संपूर्ण मंडप आणि या मैदानाच्या आजूबाजूची जी सजावट आहे, बाउंड्री लाईन ज्या आहेत, ते आम्हाला पूर्ण करण्यासाठी ज्यांनी मदत केली असे कमलेशभाई. आज साऊंड सिस्टमही आम्हाला त्यांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी असणार आहोत. या कमलेशजींचा या ठिकाणी चला योगेशजींना विनंती आहे, कमलेशजींचा आपण विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कमलेशजी, आपलं सुद्धा खूप खूप आभारी असणार आहोत. मनपूर्वक आभार. चला आता आपण पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत आणि सुरुवात मात्र होणार आहे ती उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या पारितोषिकापासून. वैयक्तिक बक्षीस आहेत ती पहिली आपण देणार आहोत आणि त्यासाठी मात्र 1000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आणि सुरेशजी बने साहेब यांच्या सौजन्याने एक आकर्षक अशी ट्रॉफी असणार आहे. आणि पुरस्कार आहे सर्वप्रथम तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि या प्रभादेवी प्रॅक्टिस बॉयज आयोजित छत्रपती संभाजी महाराज चषक 2025 पर्व दुसऱ्याचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मानकरी ठरलाय भांडूप स्ट्रायकर संघाचा रोहन नाईक उर्फ बाबा. सगळ्यांनी जर एकदा जोरदार टाळ्या सर्व खेळाडूंसाठी वाजवायचे. गेले 2 दिवस या सर्व खेळाडूंनी अतिशय मेहनत घेऊन आज स्पर्धेची मेगा फायनल गाठली आणि मेगा फायनल गाठल्यानंतर आज त्यांना हा पुरस्कार दिला जातोय. मी दीपकजी पासी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण रोहन नाईक यांना उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार द्यायचा आहे. 1000 रुपये रोख रक्कम आणि सुरेशजी बने साहेबांच्या सौजन्याने ही आकर्षक ट्रॉफी. अभिनंदन रोहन आणि तुम्हाला तुमच्या भावी क्रिकेटमय वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज आणि त्यांना पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी जागडे पाटील वॉरियर संघाचे संघमालक सन्माननीय रवींद्रजी जागडे पाटील साहेबांना विनंती करेन आपण हा आपल्या शुभ हस्ते पुरस्कार त्या खेळाडूला प्रदान करायचा आहे. आणि त्या खेळाडूचं नाव आहे ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये 6.7च्या इकॉनॉमीने गोलंदाजी केली आणि स्पर्धेमध्ये एकंदरीत 4 विकेट पटकावले असा जागडे पाटील वॉरियर्स संघाचा निलेश कांबळे ठरतो या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. आज संघ मालकांच्या शुभ हस्ते सन्मान होणं म्हणजे अतिशय महत्वपूर्ण गोष्ट आहे. निलेशजींसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आज त्यांच्या टीमच्या ओनर कडून मात्र त्यांचा हा विशेष सन्मान होतोय. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट छत्रपती संभाजी महाराज चषकाचा उत्कृष्ट गोलंदाज निलेश कांबळे, मनपूर्वक अभिनंदन. त्यानंतर स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी भांडूप स्ट्रायकर संघाकडून मी बोलवणार त्या खेळाडूला, परंतु हा प्रदान करण्यासाठी मी प्रथमेशजी पाटीलला विनंती करणार आहे. आपण पुढे यायचं आहे, आपल्या शुभ हस्ते हा आपण पुरस्कार प्रदान करायचा आहे आणि त्या खेळाडूचं नाव आहे. त्यापूर्वी त्याने काय केलंय ते आपण जाणून घेऊया. संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याने 59 धावा बनवल्यात असा भांडूप स्ट्रायकर संघाचा विस्फोटक फलंदाज ज्याने काल 80 धावा चेस करून दाखवल्या असा बँड्राचा अभिषेक आंगणे ठरतोय या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. 1000 रुपयांचा पुरस्कार रोख रक्कम आणि एक ट्रॉफी सुरेशजी बने साहेबांच्या सौजन्याने. अभिषेक इथे नाहीये परंतु त्याच्या प्रतिनिधी म्हणून
रोहन नाईकला हा पुरस्कार आपण सुपूर्द करतोय, अभिनंदन. आणि त्यानंतर वैयक्तिक बक्षिसांपैकीचा एक महत्त्वाचा पुरस्कार असा ज्याला 2000 रुपये रोख रकमेचा पुरस्कार आणि सुरेशजी बने साहेबांच्या वतीने एक आकर्षक अशी ट्रॉफी. तो पुरस्कार म्हणजे मालिकावीर, या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू. आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी जुगनूबाईंना विनंती करेन आपण पुढे यायचं. आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण प्रदान करायचा आहे. 2000 रुपये रोख रक्कम आणि या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू. आणि त्या खेळाडूचं संपूर्ण विश्लेषण आपण जाणून घेऊया. त्याने गोलंदाजी केली, त्या 4 विकेट पटकावले आणि 3 मॅच मध्ये त्याने सामनावीराचा पुरस्कार पटकावला. आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर 106 धावा त्याने 4 इनिंग मध्ये बनवल्या. असा वन सोल्युशन नवी मुंबई संघाचा सचिन नाईक ठरतोय या स्पर्धेचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, या स्पर्धेचा मालिकावीर. सचिन नाईक साठी मात्र मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सचिन नाईक 106 धावा 4 विकेट या खेळाडूने बनवलेत आणि त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आपण करतोय. सचिनजी, नक्कीच 2 मिनिटं आपल्याशी आम्ही चर्चा करणार आहोत. आज मुंबईमध्ये आलात आणि मुंबईमध्ये येऊन मात्र हा कारनामा तुम्ही केलेला आहे, त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहेच. 2000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आणि प्रभादेवी प्रॅक्टिस बॉयज सुरेशजी बने यांच्या वतीने ही आकर्षक ट्रॉफी आपल्याला दिली जाते. कसं वाटलं आज प्रभादेवीचं क्रिकेट बऱ्याच वर्षानंतर खेळल्यानंतर आणि 40+ तुमची जी टीम आहे आज समोरच्या संघ आपण जर पाहिलं तर शेवटची टीम जर पाहिली तर पूर्णता नव्हती, परंतु असं वाटलं होतं कुठेतरी एक हाती पद्धतीने तुम्ही तो सामना जिंकाल? हो, शेवटच्या मॅचला माझी थोडी खराब बॅटिंग झाली आणि बॉलिंग पण खराब झाली, त्याच्यामुळे त्यांना रन्स चेस करता आल्या. मी जर 7ची ओव्हर टाकली असती तर त्या 2 ओव्हरमध्ये 30 रन नसत्या करून दिल्या आमच्या बॉलरनी. आणि कसं वाटलं प्रभादेवी प्रॅक्टिस बॉयचं हे आयोजन आणि युवा पिढीला काय संदेश द्याल? कारण ओव्हर 40चे खेळाडू आता तरी आजही तितकीच चांगली फिटनेस आहे आणि चांगलं क्रिकेट तुम्ही खेळताय, तर युवा पिढीला काय सांगाल? युवा पिढीला सांगतोय की पहिला तुम्ही जॉब शोधा, त्याच्यानंतर क्रिकेट करा. जर क्रिकेटमध्ये चांगलं परफॉर्मन्स होत असेल तर प्रोफेशनल क्रिकेटला सुद्धा चांगले दिवस आलेत, कारण की प्रोफेशनल क्रिकेट हा भरपूर मोठ्या लेवलला गेलेला आहे. तर तुम्ही थोडी मेहनत केली छोट्या आपले लहान मुलांनी तर खूप या क्रिकेटमध्ये खूप काही आहे. आणि आज संपूर्ण दिवसभरात 3 वेळेला सामनावीराचा पुरस्कार तुम्हाला मिळाला, मालिकावीर ठरलात या स्पर्धेचे. परंतु टीमने कसा सपोर्ट केला ज्या वेळेला तुम्ही मैदानावरती आलात, सकाळपासून खेळलात आणि टीममध्ये सर्वात मोठं योगदान कोणाचं होतं आणि सर्वात जास्त मेहनत कोणी तुम्ही घेतलीच आहे, परंतु तुमच्या बरोबर तुमचे कॅप्टन असतील किंवा इतर सर्व सहकारी खेळाडू त्यांच्याबद्दल काय म्हणाल? नाही, सर्वच जण मेहनत घेतात, कारण की ही टीम एकच्या मुलं नाही आहेत, कारण की जेव्हा आपण 11 खेळाडू खेळेल तेव्हाच आपण जिंकणार. तर खूप साऱ्या शुभेच्छा आहे, जास्त वेळ आपण घेत नाहीये. मनपूर्वक अभिनंदन आणि येणाऱ्या स्पर्धांसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. यानंतर मात्र आता वैयक्तिक पारितोषिक पूर्ण होत आहेत. आता सांघिक बक्षिसांकडे आपण वळणार आहोत. त्यापैकीच पहिलं पारितोषिक असेल ते उपविजेता, ज्याला मिळणार 50,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक अशी ट्रॉफी. आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी गणेशजी मयेकर साहेबांना पुढे येण्याची विनंती करेन, अथवा सर्वच मान्यवर जे व्यासपीठावरती आहेत सर्वांनीच उभं राहायचंय आणि सर्वांनी हा पुरस्कार प्रदान करायचा आहे. आणि हा पुरस्कार जातोय वन सोल्युशन ओव्हर 40 नवी मुंबई. या गणेशजी नाईक त्या ठिकाणी सचिन असेल, सचिन बरोबरच आपण जर पाहिलं तर आपण बरेच खेळाडू पाहतोय, दत्ता बघतोय, अली पाहतोय, अमित वाडकर आहे, अलंकार आहे, त्यांचे सर्व सहकारी आज त्यांच्या सोबत आहेत. परंतु मला वाटतं बॅटिंग करताना 3-4 खेळाडूंनी आज दिवसभर बॅटिंग केली आहे आणि त्यातल्या त्यात सचिनने एक हाती खेळी करून आपल्या टीमला मेगा फायनल पर्यंत आणलं, त्याबद्दल त्यांचं आणि त्यांच्या टीमचं पुन्हा एकदा अभिनंदन करूया. 50,000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आणि छत्रपती संभाजी महाराज चषक 2025 पर्व दुसऱ्याच्या उपविजेता संघाचा मानकरी ठरलाय वन सोल्युशन नवी मुंबई. अजयजी अँड टीम, कॉंग्रॅच्युलेशन्स अजयजी आणि तुमच्या सर्व खेळाडूंचंही अभिनंदन आणि भावी क्रिकेटमय वाटचालीसाठी तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. असंच खेळत राहा, अशीच फिटनेस जपत राहा आणि अशाच स्पर्धांमध्ये युवा खेळाडूंना एक चांगलं प्रोत्साहन देत राहा, हीच विनंती. आणि या स्पर्धेसाठी आज गेले 2 दिवस नव्हे तर मला वाटतं प्रत्येक स्पर्धा मुंबईत जिथे जिथे रबर बॉल असो, टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा असो, त्यांचा संघ असतो तो म्हणजे ताई पॅकर्स. आणि त्या ताई पॅकर्स संघाचे सर्वेसर्वा अमरदादा परुळेकर यांनी सुद्धा या स्पर्धेला खूप सारे योगदान दिलेलं आहे. या स्पर्धेत नाही तर अमरदादा स्वतः या प्रभादेवीचे आहेत आणि त्यामुळे अमरदादांचं विशेष कौतुक आपण करूया आणि अमरदादांसाठी जर एकदा जोरदार टाळ्या वाजवूया.
आज काही कारणास्तव ते इथे उपस्थित राहू शकलेले नाही आहेत, परंतु मायक्रोफोनच्या माध्यमातून अमरदादा परुळेकर यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपण या स्पर्धेला जे सहकार्य केलं. आणि यानंतर अतुल पालवे सर जे काल या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचंही या ठिकाणी आपण आभार व्यक्त करूया. आणि अतुल पालवे साहेबांचा सुद्धा मायक्रोफोनच्या माध्यमातून आज मी पुन्हा दुसऱ्या दिवसाच्या अंतिम टप्प्यामध्ये आलेलो असताना आभार व्यक्त करून आता मात्र शेवटच्या पुरस्काराकडे जातो, ज्या टीमला दिला जाणार आहे 1 लाख रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आणि सोबतच ही आकर्षक अशी विजेतेपदाची ट्रॉफी अर्थात छत्रपती संभाजी महाराज चषक 2025 पर्व दुसरे विजेता भांडूप स्ट्रायकर्स. या संपूर्ण स्पर्धेला प्रभादेवी PPL ची जी कमिटी आहे त्यांचं सुद्धा खूप चांगलं सहकार्य राहिलं. प्रभादेवीचा क्रिकेट सध्या आता उभारी घेताना तुम्हाला दिसेल. संतोषजी पावगे असतील, त्याचबरोबर योगेशजी असतील, आमची संपूर्ण राज नार्वेकर असतील, संपूर्ण PPL ची जी टीम आहे ज्यांनी या स्पर्धेला योगदान दिलं त्या सर्वांचं आभारी असणार आहोत. आणि आमच्या या नजीकच्या पोलीस प्रशासनाने या स्पर्धेला जे सहकार्य केलं त्यांचे आभारी असणार आहोत. बृहन्मुंबई महानगरपालिका त्यांचे आभारी असणार आहोत. या मैदानाची जी उपलब्धी आम्हाला करून दिली त्याबद्दल योगेश भाईंचे आम्ही आभारी असणार आहोत. तर सर्वांचाच आभार. आणि हा अंतिम पुरस्कार 1 लाख रुपये रोख रक्कम आणि आकर्षक विजेतेपदाची ट्रॉफी जाते भांडूप स्ट्रायकर्सला. चला शेवटला एकदा जोरदार आवाज होऊ द्या स्पर्धा यशस्वी झाल्याबद्दल. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. धन्यवाद. मी धोंडीराम पंडित सरांचा सुद्धा आभार व्यक्त करतो, कारण गेले 2 दिवस मला कॉमेंट्री बॉक्स मध्ये त्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल धोंडीराम पंडित सर. या धोंडीराम पंडित सर आपल्याला विनंती असेल आपण स्टेजवर या. आणि येत्या 22 आणि 23 नोव्हेंबरला याच मैदानावरती आणखीन एका मोठ्या स्पर्धेचं आयोजन होणार आहे. त्याची अधिक माहिती तुम्हाला काही दिवसांमध्ये पोहोचेलच. तत्पूर्वी आज धोंडीराम पंडित सरांचा एक विशेष सन्मान व्यासपीठावरती आम्ही करत आहोत. पंडित सरांनी मला 2 दिवस जे कॉमेंट्री बॉक्स मध्ये सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार सर्वप्रथम व्यक्त करतोय. आता हा मुंबई शहरातला समालोचक आहे. समालोचनाबरोबरच त्याला संपूर्ण या भारत संघामध्ये भारत टेनिस विश्वामधले खेळाडू माहिती आहेत. त्या समालोचकाचा मी या ठिकाणी आमच्या प्रभादेवी प्रॅक्टिस बॉईज राजे संभाजी महाराज चषक यांच्यातर्फे त्यांचाही सत्कार करतोय. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. मी जागडे पाटीलांना विनंती करतो त्याचा तुम्ही सत्कार करा. आणि सर्वांना विनंती आहे आपण राष्ट्रगीत घेणार आहोत तरी सर्वांनी डोक्यावरच्या कॅप काढायच्या आहेत. ते मला माहिती आहे रे बाळा. राष्ट्रगीत सुरू करेंगे. डोक्यावरच्या कॅप काढा. डोक्यावरच्या कॅप काढा. अजित भाई सर के ऊपर कैप निकालो. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की वंदे. सर्वांना पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये भाग घेतला, या स्पर्धेला यशस्वीरित्या पार केलं त्याबद्दल सर्वांचं हार्दिक अभिनंदन. धन्यवाद.